पण आता युद्धासंदर्भातले अपडेट्स आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत झालाय। 91 रुपये लिटरला मिळणारं डिझेल आता 113 रुपये प्रति लिटरनं मिळतंय। तसंच व्यावसायिक गॅस नसल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्सही बंद आहेत। पाहूया। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत झालाय। डिझेलचे दर 23 रुपयांनी वाढल्यानं मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना याचा फटका बसलाय। इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं 91 रुपये लिटरला मिळणारा डिझेल आता 113 रुपये प्रति लिटरने मिळतंय। त्यामुळे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना याचा फटका बसलाय। गॅस पुरवठा न झाल्यानं आठवड्याभरापासून जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद आहेत। 5ही गॅस पंपावरील गॅस संपल्यामुळे रिक्षा चालकांच्या अडचणीत वाढ झाली। गॅस संपल्यामुळे रिक्षा देखील पंपावरच उभ्या सोडून चालक निघून गेल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा परिसरात एलपीजी गॅस पंपाबाहेर ऑटो रिक्षाच्या रांगा लागल्यात। गोंदियात पॉवर पेट्रोलचे दर 2 रुपये 9 पैशांनी वाढले असून पॉवर पेट्रोलची किंमत 114 रुपये 53 पैशांवर पोहोचली। तर डिझेलचे दर 22 रुपयांनी वाढले असून त्याची किंमत 109 रुपये 59 पैशांवर पोहोचली। गॅसनंतर आता पेट्रोल डिझेललाही युद्धाचा फटका बसतोय। कमर्शियल गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे आता मुंबईत हळूहळू हॉटेल व्यवसाय बंद व्हायला सुरुवात झाली। गिरगाव, दादर, वरळी, मुंबादेवी परिसरातील हॉटेल बंद व्हायला सुरुवात झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईमुळे 300 ते 400 हॉटेल्सला फटका बसलाय। गॅस नसल्यामुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये कोळसा आणि चुलीवर जेवण बनवत आहेत। गॅस उपलब्ध करून द्यावा म्हणून हॉटेल चालक असोसिएशननं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली आहे।